नमस्कार मित्रांनो, मी राणी बेटकर स्वागत करते आमच्या बेटकर व्लॉग्समध्ये. आज तेजस नाही इंट्रो द्यायला बिकॉज तो जरा बिझी आहे. का बिझी आहे ते तुम्हाला मी सांगते. तर आम्ही सगळेजण बसलेलो, सुमन, मिनल, मी, तेजस. तर आम्हाला असा कंटाळा आला होता आणि असं झालं की कुठेतरी बाहेर जायचं आहे. तर आमचा अचानक फार्म हाऊसला जायचा प्लॅन ठरला. तर आम्ही आता जाते फार्म हाऊस नाही भेटत कारण की सीझन चालू आहे. बट आम्हाला एक फार्म हाऊस भेटला आहे आणि आता आम्ही तिकडे जातो आहे. तो आम्ही सकाळी आज बुक केला आणि आता आम्ही तिकडे जातो आहे. तर तुम्हाला मी दाखवते की आम्ही तिकडे किती मजा मस्ती करतो आहे ते. तर भेटूया तुम्हाला त्या फार्म हाऊसला. घरापासून फक्त 5 मिनटाच्या अंतरावर पोचलो आहे आणि आम्हाला सगळ्यांना भूक लागली. तर नमस्कार मित्रांनो, मी तेजस बेटकर. माझं झालं इंट्रो द्यायला. माझं झालं इंट्रो मग मी सर्वांना परत सांगतोय की मी कोण आहे. मी आहे तेजस बेटकर. कळलं. आणि स्वागत करतो तुमच्या आपला बेटकर ब्लॉग्समध्ये, तुमच्या आपल्या सगळ्यांच्याच. तर राणीला लागले भूक, कारण तिला सारखी भूक लागते, म्हणून आम्ही आलो खायला. हो, मी बकासूर आहे. कळलं. मी ना असते. येस, शी इज. नाही, मी नाही आहे. सगळ्यांनाच भूक लागले. बकासूर. येस, हो ना मम्मी. काय हो, बकासूरला हो बोलते नाही. आम्ही सगळे बकासूर आहे. तेजस जेवणार नाही. आम्ही सगळे जेवणार. अंडा मसाला मागवला तो फक्त आम्ही खाणार. तेजस भाऊ व्हेज कोल्हापुरी खाणार आहे. हा, अंडा मसाला त्यांनाच आवडतो. हा, अंडे से नो मस्करी. ओके. संडे होया मंडे रोज खाऊ अंडे. हे जे काय ऍडव्हर्टाईज आहे ना, तेजसला पूर्ण लागू. का म्हणताय तुम्ही? भाजीवरून व्हेज कोल्हापुरीवरून म्हणणार झाले की भाज्या छोट्या छोट्या कापा, मोठ्या मोठे तुकडे नको का, तर आम्हाला गिळायला त्रास त्यांना चावायचा तशाच भाज्या खायच्या असतात. त्या हे चुकीचं खातात भाज्या. मग भाजी ही नेहमी नाही पण मम्मी, आता तू काय बोललीस? भाजी फ्लॉवर का जा बाय बाय. मग तू काय बोलले आता? पप्पानी शुभम बोलले. जाऊ दे. मम्मी बोला ना, काय बोललात तुम्ही? लवकर, फास्ट. काय बोलले? भाजी नाही का? काय जा तुम्ही दोघे जाऊन भाजी करा. तुम्ही सगळे जाऊन भाजी कापा. तेवढी त्यांना मदत होईल. त्यांनी तेवढी मदत होईल. आणि मेन म्हणजे मुळात त्यांना त्रास कशाला द्या. आता त्यांनी तयार केलेली असते भाजी. पटकन जेवायचं आणि मोकळं व्हायचं ना. ही आमच्या ट्रिपला लागलेली पहिली काय अवदसा. पहिला गडीगार आमचा वाद. तर मित्रांनो, तुम्हाला मी एक आमच्याकडचा डबा दाखवतो. टिफिन. हा टिफिन किती वर्षाचा असेल तुम्ही सांगा. काही 700 वर्षात. किती वर्षाचा असू शकतो? कारण की असा टिफिन तुम्ही कधी बघितला नसेल. माझा डब्बा आहे. दाखवतो मी तुम्हाला. तुमचा नाही, अरे माझाच आहे तो. मम्मीचा आहे. मम्मीचा डब्बा आहे. दाखवतो मी तुम्हाला. आता तुम्हाला शुभम दाखवणार आहे आमचा डब्बा. आबा डबा जबा. काळातून वापरत आलेला डब्बा. बघा काय काय डिशेस हेल्दी, पूर्ण हेल्दी. आपलं सगळे आमचे हेल्दी खाणारे. बघा, दाल खिचडी. वाव. बघ ना, आपण हॉटेलमध्ये येऊन सुद्धा आम्ही हेल्दी खातो. हेल्थ कॉन्शियस. कारण आम्ही हॉटेलमध्ये येऊन पण आम्ही घरचा डबा आणलाय, कारण वी आर हेल्थ कॉन्शियस. आठवणी. सांग काय करतोय आपण. आम्ही आमचा आधीचा ब्लॉग बघतोय. तुम्ही पण जाऊन बघा. अरे हसतोस. ठीक आहे, पण गाणं. रिग्ग्यासाठी स्विमिंग पूल बघतोय. तिकडे फार्म हाऊसमध्ये रिंग पाहिजे. हा, रिंग हवी आहे.
आता बघू ह्याच्यातली चॉईस करते मी. ठीक आहे की तुला घेतलंय बघ. चल ट्यूब घेतले तुला. स्विमिंग मध्ये आता जायचं. चल आता चल घेतलं. एवढ्या घाईमध्ये निघालोय. फार्म हाऊसचा प्लॅन केलाय. तर घाईमध्ये त्रिग्यासाठी स्विमिंग ट्यूब बघायची होती, तर ती बघितली आणि जस्ट घेतली ती. आणि आम्ही आता निघालोय फार्म हाऊसला. खूप लेट झाला. आम्ही सकाळी बुक केलं पण आम्ही अजून पोचलेलोच नाही आहे. आता एकदम घाईघाईमध्ये जातोय. भेटूया तिकडे. त्रिग्या से हाय. ती स्विमिंग पूल दाखवते बघा ना. तिला आज हाय वी नो. तिला फक्त स्विमिंग पूल मध्ये पाणी बघते ती आणि तिला स्विमिंग करायचं. हा मम गो गो गो. ही आहे रूम. इथून मस्त असा स्विमिंग पूलचा व्ह्यू दिसतो. हे बघा. हे मी. ही आहे आमची दुसरी रूम. ए मी अजून एक मेंबर कुठे कुठे कुठे. ही दुसरी रूम आहे आमची. आमचा अजून एक मेंबर आहे. मी. हा हे बघा त्रिग्याला मज्जा येते. हाय से हाय हाय. हे बघा ह्यांची मेहनत चालू आहे. मामा खूप मेहनत करतोय. ठीक आहे स्विम करा. मामाने काय बोलतात त्याला रे. ट्यूब इव्हेंट मॅनेजर. आज त्याची इव्हेंट मॅनेजरची परीक्षा होती. येस कम ऑन शुभम कम ऑन. झालेली आहे ट्यूब फुगून. सक्सेसफुल. कसं वाटते आज तुझी परीक्षा तुला देऊन. इव्हेंट मॅनेजमेंट लाईफ. चला या पोरांनो. असं 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 असतं. मामाची काळजी बघा. असं ये त्याच्यातून पप्पा एक्सप्रेशन बघा टीचर. या मामाकडे या. लवकर लवकर ये लवकर ये. ठीक आहे पाठी बघ. चला गरम गरम भजी मागवले. हे बघा कांदा भजी आणि बटाटा भजी. आता सगळ्यांना विचारते मी कांदा भजी कोणाला आवडतं आणि बटाटा भजी कोणाला आवडतं.
कांदा भजी की बटाटा भजी? कांदा. कांदा भजी की बटाटा भजी? मग कांदा भजी का खाते? ठेव. कांदा भजी. पप्पानी काय नाही खाल्लं पप्पा माफ. कांदा भजी की बटाटा भजी? ऑलवेज फॉर कांदा भजी. हा का? कांदा भजी की बटाटा भजी? ऑलवेज बटाटा भजी. का? माझा का खातोय? मग तुझ्या मुलं बी खातात. त्यालाच विचारते. ओ ब्लर स्क्रीन. ठीक आहे. मला बटाटा भजी खूप आवडतं. मला किती पण द्या मी खाऊ शकते. वाव मी गोरी दिसते. हां हां हे घरगुती आहेत. घरगुती म्हणजे फार्म हाऊसमध्ये ऑब्विसली त्यांचं स्वतःचं किचन असतं, त्यामुळे ते बनवतात स्वतः. मस्त आहेत. एक नंबर. नेतृत्व माझ्या मम्मीचं लागलेलं आहे. का ठेवलास कांदा भजी? का खाल्लास? आणि एकच बटाटा राहिलेला ते तुझ्यासाठी होता म्हणून माझी मम्मी साधी भोळी माझी आई. पहिली आली आहे तंदुरी. सगळे वाट बघतायत कधी खायला भेटते, कधी खायला भेटते. सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलंय. बट ह्याला घ्यायचं आणि मम्मीने इथून खाल्लेलं पण आहे. व्हिडिओसाठी थांबलेलं झालं. चला रेडी रेडी रेडी. खाऊ 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 खाऊ. दावत दावत दावत. टुटो. थंडीचे दिवस आहेत, थंडीचे. आणि तरी पण ह्यांना स्विमिंग पूलमध्ये जायचंय. थंडी वाजते बट खास बघा. तरी पण स्विमिंग पूलमध्ये धावायचंय. दाखवतो. पहिला तर उतरले मिनल आणि दाखवतो. थांबा थांबा. मिनल तर उतरली. ही उतरलेली. हिला थंडी वाजायला लागली, परत बाहेर आली. थंडीचे दिवस आहेत. शुभम उतर. शुभम उतर. नो 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 नो. सारा मगाशी कापत होता कापत. बेमतलब करता बाहों में आंसू लिए बस आज रात के लिए अभी तक से है अदा साबित हो जानी फिदा बाहों में आंसू लिए डायमंड डायमंड तुझ्यासाठी काय पण तुझे नखरे हाय पण I like it तुझे नोज पिंक इयरिंग आयलॅशेस ब्लिंग ब्लिंग हायलाइट ब्लश आणि लिपस्टिक कुठे चालला जातो तर ऑलरेडी उशिरा आला. यो मोठे म्हणला मी कसले रे कमी सांगू का मम्मीला तू बनतो शाणा. माझी सासू तुझी मदत ए माझी होणारी हमसफर. आय लाईक युअर ब्युटी आय लाईक युअर फॅशन. तुझ्यावर थांबून माझी नजर एक नंबर. तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर. तुझं डिंपल जे पाहिजे ते गिफ्ट एक नंबर. तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर. तुझं डिंपल जे पाहिजे ते गिफ्ट या बसा राजी खुशी घ्या सबुरीनं विडा अशी.
बाण नजरात घेऊनी अवतरले सुंदर रात रंगीरती रंगुरींच्या सास शिणगार हालेउरींच्या सूर तालात मी रंगोली आले तारांगणी चैत फुलवेची रत्नाजणी अभरत धड धड काळ जात माझ्या माईना कधी कव कुठत सजीव झाला येडा पिस त्याच नाही भरवस तोरे घाईना राखली ती भरची तुमच्या जोडीनं मी आले प्रीतीच्या रंगीराया सगळेजण हसतायत माझ्या डोळ्यांना पाणी आलं. का कारण की पप्पाचा मोबाईल शोधत होता आणि मम्मीच्या कुठे होतं मम्मी मम्मी बसली माझा फोन भडकला त्याचं तर असं झालं कुठे होता मोबाईल मोबाईल बसलेली आवाज तिचा बंद करून टाकलेला आणि स्वतः आवाज बारीक येतो पण त्याच्यावर हॅलो असा राग आला कुठे मोबाईल कुठे आवाज नाही येत. मोबाईल गेला कुठे इकडे दे इकडे दे. आवाज ही नाही आ रहा मोबाईल वाजर नाही आहे. मला समजलं असेल. आम्ही सगळे असतो पण एकटाच समजत नाही तर मित्रांनो आम्ही विचार केला की व्लॉग घरी येऊन एंड करू बट ट्रॅव्हल करून ड्राईव्ह करून आणि काल आम्ही एवढी मजा मस्ती केली तर आम्ही आज एवढे दमलो बस आंघोळ वगैरे केली आवरलं सर्व जेवलो थोडंफार आणि झोपून गेलो मीन्स मी जाग आहे राणी आणि प्रिया झोपले गाड मला आठवलं की आपण ब्लॉग एंड नाही केलं आहे आय होप तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत असतील आणि आवडत असतील तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बाय